चला विनंती असेल सायली एक संघ 10 वाजून 6 मिनिटं झाले तरी देखील आपले खेळाडू उपस्थित नाही आहेत. आता जर आपण उपस्थिती दाखवली नाही दोन्ही संघांनी तर कमी षटकांचे सामने खेळवले जातील. कॅमेरा कुठला असतो? इंटरनॅशनल बॉल फॉलो करतो ऑटोमॅटिक का? ऑटोमॅटिक काय नाही सगळं तू बघ बॉल फॉलो करतो असं बोललो. बॉल फॉलो तू आय स्कूल गेलता का बघायला? नाही गेलो. 8 कॅमेरे होते समोर समोर फक्त समोर 8 कॅमेरे होते. त्यांच्या पीसीआर रूम मध्ये पण जाऊन आलो. तुला हे पण सांगतो तिथे 70 वाल्याला VVIP तिकीट होता 22च्या 22 दिवस पण एकदा पण पीसीआर रूम मध्ये एंट्री नाही दिली. त्यांना डाटा पण नाही वाल्याला VVIP का त्यांनी त्याचं स्पॉन्सरशिप केली माझ्या मुंबईला आपल्याला विदाउट स्पॉन्सरशिप डायरेक्ट पीसीआर रूम मध्ये एंट्री होती. बघ सेम कॅमेरा आहे बघ स्क्रीन तर हा कॅमेरा मला दाखव ना कसा दिसतो तिथं कॅमेरा दाखव. हे बघ बघ समोर दिसतंय का? हा वाला कॅमेरा आपण इंडिया कपला 2 लावले त्याने 35,000 आहे का दिवसाची ते घ्यायला ते डाउनलोड नाही मारलं काय नाही मारलं तुझं कुठं 25-30 दिसतात भारी ना पण क्लोज अप व्हाट्सअप ला ह्याला ते व्हाट्सअप ला कुठे कशा देत बघ ते. चला विनंती असेल सायली एक संघ फिल्डिंग लावून घ्यायची आहे. विनंती असेल हार्दिक पॅकर संघ लवकरात लवकर सलामीचे फलंदाज आपण मैदानावरती पाठवायचे आणि दोन्ही संघांचे एक्स्ट्रा प्लेयर आणि त्या समवेत स्कोरर दोन्ही संघांचे एक्स्ट्रा प्लेयर सायली एक संघाचे एक्स्ट्रा प्लेयर आहेत. हार्दिक पॅकर संघाचे एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे आणि त्या समवेत समालोचन कक्षामध्ये एक स्कोरर असणं देखील तितकंच बंधनकारक आहे. कालच्या दिवसामध्ये जबरदस्त स्कोरिंग तन्मय वागरे सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पहिली मॅच विदाउट आपण स्कोरर केली होती सो आज विनंती असेल आपण लवकरात लवकर स्कोरर पाठवून द्यायचं आहे. सर गुड मॉर्निंग कसे आहात? जाऊया आपण मॅचच्या दिशेला. 5 ओव्हरची मॅच 5 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्हाला 60 ते 70 धावा बनवणं गरजेचं आहे. कालपेक्षा आज आपण बावडेस थोड्या जवळ घेतल्यात म्हणजे मला वाटतंय 2 ते 3 फूट जवळ घेतल्यात फक्त आणि फक्त. जबरदस्त अशी क्रीडा स्पर्धा एक दमदार असं आयोजन नेत्रदीपक असं नियोजन आपल्या सर्वांना अनुभवायला मिळेल. आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिली फेरी पहिला सामना क्रीडा रसिक राजाच्या भेटीला आलाय. एकीकडे संघ पाहायला मिळेल तो म्हणजेच टीम सायली एक्स आणि दुसरीकडे हार्दिक पॅकर्स तो नामांकित संघ. तन्मय दादा एक स्कोरर अजय फाउंडेशन अंबरनाथ जावसाई गाव आयोजित अंबरनाथ चषक 2025 दमदार आणि दिमागदार आयोजन आपल्या सर्वांना अनुभवायला मिळेल. 3 दिवसीय भव्य दिव्य ओराम क्रिकेट स्पर्धा आपण सर्वजण अनुभवणार आहात आणि अगदी आपल्याला पाहायला मिळेल नामांकित आज 8 संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील.
मॅचला आता थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे. भारतीय वेळेनुसार वाजले 10:12 आणि 10:15 पहिला बॉल पडणं ही अनिवार्य असेल याची आपण सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. तब्बल 7 मॅचेस आणि 8 संघ इन ॲक्शन मध्ये असतील. मात्र एकच संघ आज निघेल. पर्व क्रमांक पहिले पर्व क्रमांक दुसरे दोन्ही पर्वांमध्ये जतीन 11 हा संघ आपल्याला या पोलमधून पुढे येत असताना पाहायला मिळत होता. आणि जतीन 11 संघाचे आमचे हार्ड हिटर बॅटर, आमचे जवळचे मित्र, एक चॉकलेट बॉय म्हणून मी त्यांच्याकडे बघतो असे आमचे पुष्कर जाटबाई यांचं करूया सहर्ष स्वागत. आता पुष्कर भाई बद्दल मी नक्की सांगेल की आमच्या मोठ्या भावाप्रमाणे नेहमी आम्हाला जीव लावणार आमचा पुष्कर दादा चांगला खेळ. ऑल द बेस्ट तुला मॅचसाठी. एक जबरदस्त असा व्यक्तिमत्व आहे पुष्कर दादा आमचा. संजयजी रामसाहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना अनुभवायला मिळते. संजय शेठ रामसाहेब यांचा अथक मेहनत अथक परिश्रम या संपूर्ण स्पर्धेसाठी आहे. त्यांचं आपण विशेष कौतुक करू आपण तन्मयजी वागरे सरांसह ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी अथक मेहनत अथक परिश्रम या संपूर्ण स्पर्धेसाठी केली जाते. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. षटक क्रमांक पहिल्या गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील या पहिल्या षटकामध्ये. सायनील बॉलिंग ट्रॅकवरती, तर स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज विनायक, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज मयूर. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. डीजे मास्टर थोडंसं व्हॉल्यूम द्यायचं विनंती असेल. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या अशा विजयाच्या दृष्टिकोनातून शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. विनायक स्ट्रायकिंग एंडवरती बॅट्समन, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती बॅट्समन मयूर. सायनील आपल्याला पाहायला मिळतील पहिल्या षटकामध्ये. पहिला बॉल कट करायचा प्रयत्न. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत. मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. फलक पुढे जाईल आणि धाव फलक ओपन होत असताना एक धावची फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिला मैदानावरती मार्गस्थ आहे. सायनील यांच्या माध्यमातून 5 ओव्हरची मॅच. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटायचा प्रयत्न जो मात्र केला जाईल याती मात्र शंका नाही आहे. एकीकडे संघ असा आहे ज्या संघाकडे चांगले यंगस्टर भरले, ज्याचं नाव आहे हार्दिक पॅकर्स, तर दुसरीकडे सायनील एक्स. असे 2 नामांकित संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. सायनील कट करायचा प्रयत्न. तेच सर्राट बॉल मात्र दिशाहीन पाहायला मिळतोय. वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव फलकावरती ॲड. धाव फलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 2 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती आली सिंगल. दुसऱ्या बॉल जो वाईट. एक्स्ट्राची धाव फलकावरती ॲड. खोलटप्प्याचा बॉल ऑन साईडला वळवलाय. सिंगल कंप्लीट झाली मिडविकेट क्षेत्रामध्ये. फिल्डिंग जोपर्यंत होईल तोपर्यंत एका धावेवरती समाधान मानावं लागेल. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती मयूरच्या माध्यमातून दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर करण्यात आला मात्र नकार दिला स्ट्रायकिंग एंडवरून विनयने आणि एका धावेवरती समाधान मानावं लागते. धावफलक पुढे. धावफलक 3 या आकड्यावरती. कालच्या दिवसामध्ये जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे RS11 या संघाच्या मार्फत. त्या संघाने जबरदस्त बॅटिंग केली. 83 रन्स, 83 धावा कुठल्या आणि तोच संघ आपल्याला सुपर 3 मध्ये दाखल होणारा पहिला संघ मिळाला. यावेळेस V शेपमध्ये लॉफ केला आहे. अलॉंग द कार्पेट शेड्यू चालला आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये मिळेल फक्त आणि फक्त सिंगल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा 4 या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ झाला आहे. 3 बॉल 3 सिंगल, एक अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये वाईट
आणि अशा रीतीने 3 बॉलमध्ये 4 धावा फलकावरती पाहायला मिळतील. स्विच शीट अटेम्प्ट होता मात्र स्विच शीट अटेम्प्ट म्हणजे दुधारी तलवार असते. लगी तो आबाद नाही तो बर्बाद, चले तो तीर नाही तो फकीर, चली तो चांद तक नाही तो शाम तक, असं आम्ही नेहमी म्हणतो. ये सीधी उंगली से ना निकली उंगली टेढ़ी करनी पडती है. इथे तेच करायचा प्रयत्न, सरळ बॅटने धावा येत नाही असं वाटलं म्हणून तर काय, स्विच शीट अटेम्प्ट दुसऱ्याच बॉलवरती करण्याचा मानस धाडस प्रयत्न. ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, स्क्वेअर लेगचे फिल्डर फाईन लेग मध्ये झेल स्वीकारत असताना पहिला धक्का बसतोय हार्दिक पॅकर्स संघाला. 4 या आकड्यावरती गडी गमावलाय पहिला फलंदाज मयूर. बॅक टू दी पवेलियन. पूर काळ राहिला मात्र त्यानंतर मानकोलीच्या मैदानावरती हिटमॅन ऑफ बरोडी अजय पाटीलने 9 बॉलमध्ये 9 षटकार मारायचा विक्रम केला होता. त्याच नावरशीचा खेळाडू अजय पाटील मॅन फ्रॉम अंबरनाथ. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करेल. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर अजय पाटील. सायनील बॉलिंग ट्रॅकवरती जबरदस्त गोलंदाजी करत असताना शेवटचा बॉल घेऊन येतील पहिल्या षटकामधील. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त कव्हरच्या दिशेला फटका लाजवाब, बॉलला पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक बाय अजय पाटील. बॉल सीमा पार, षटकार. ज्यावेळेस तुम्ही अंडरआर्म क्रिकेट खेळता त्या अंडरआर्म क्रिकेटची कुठेतरी छबी तुम्हाला दिसते, कारण कव्हर क्षेत्रामध्ये अंडरआर्म क्रिकेटर्स फार चांगल्या प्रकारे खेळतात. अजय पाटीलच्या बॅटमधून हा दमदार खणखणीत षटकार पाहायला मिळाला आणि षटकाराच्या साथीने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा 10 या आकड्यावरती पाहायला मिळेल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला थोडंसं स्पीडअप करायची विनंती असेल. हार्दिक पॅकर्स वेळ वाचवणं फार गरजेचं राहणार आहे. बॉलर रवी ओव्हर नंबर 2 मध्ये पाहायला मिळतील. अजयच्या माध्यमातून काय बॅटिंग पाहायला मिळाली. सुरेख फलंदाजीचा मुजाहिरा अजयच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. आता ओव्हर नंबर 2 मध्ये रवी पाहायला मिळतील. पाहूया रवीच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. जिथे कमी तिथे आम्ही या समीकरणाला जागणारे आमचे तन्मयदादा वागरे साहेब, ज्यांच्या माध्यमातून ॲज अ स्कोररची भूमिका सकाळच्या 17 मध्ये आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं करूया सहर्ष स्वागत. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र इथे आपण पाहू शकतो थोडीशी प्रमाणात एक गल्लत पाहायला मिळते. बॅटरच्या माध्यमातून विनायक आहे 3 बॉल 2 वरती खेळतायत. स्विचिटा टीम जरूर होता पण सनगडी यूज अपील फिंगर अप ओयूटी विकेटचा पतन गडी गमावलाय. दुसरा 10 या आकड्यावरती फलंदाज विनायकची खेळी समाप्त. विनायक बॅक टू दी पवेलियन. चला पंचांशी वाद घालायचं नाही विनंती असेल.
यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे, मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. एका धावेने फलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, ज्या मात्र 11 या आकड्यावरती. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. अजयच्या माध्यमातून पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला मोठा फटका मारायचा प्रयत्न. डाऊन द बॉल कॅचची संधी. कॅच कंप्लीट आणि या मॅचची गोल्डन विकेट. धक्के पे धक्का. तिसरा धक्का 11 या आकड्यावरती हार्दिक पॅकर संघाला. अजय पाटील बडी मछली जाल में. फलकावरती धावा आपल्याला स्थिर आणि स्थगित पाहायला मिळतील. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती नक्की झाली आहे. रवीच्या माध्यमातून पंचांकडे यूज अपील केली जाते, मात्र पंचांचा इशारा नो बॉल. नो बॉल. फ्रंट फुट नो बॉल पाहायला मिळेल. आदरणीय दीपकजी जगदाळे सरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ऑर्डनन्स फॅक्टरी म्हटलं की क्रिकेट, आणि क्रिकेट म्हटलं तर लेजंड क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे, एक काळ ज्यांनी गाजवलाय लेदर बॉल क्रिकेट खेळत असताना, असे दीपकजी जगदाळे सरांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. यावेळेस घुटनात एक और चौकात एक. बॉलला पाठवून दिलंय लॉन्ग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. गेंदबाज ने दिया मौका. बल्लेबाज किरण ने मारा बेहतरीन चौका. चौकार. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 17. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17. 2 षटकांच्या समाप्तीनंतर. चला थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं राहणार आहे, ही विनंती असेल. वेळ वाचवणं गरजेचं आहे. तेरा मिनिटं 2 षटकांसाठी घेतली गेली. थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटक हाताळणं गरजेचं आहे. 2 षटकांसाठी तुम्ही 13 मिनिटं घेतलीत. सो रिक्वेस्ट असेल आपण लवकरात लवकर ओव्हर ही देखील कंप्लीट करायचे. फलकावरती धावा आपल्याला 17 पाहायला मिळतील. दोन्ही ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती भरपूर धावा आल्यात. या ओव्हरच्या पाहिल्या गेल्या तर 6, ज्यावरती एक नो बॉल. नो बॉलवरती अगदी आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र सिंगल आली, आणि त्यानंतर चौकार, आणि मागील बॉलवरती देखील षटकार. मागील ओव्हरच्या होता शेवटच्या बॉलवर, म्हणजे शेवटच्या 2 बॉलवरती 12 आलेत. म्हणजे पहिले 5 बॉल जबरदस्त राहत आहेत आणि शेवटचे बॉल कुठेतरी थोडेसे खराब. खोल टप्प्याचा बॉल पहिला. यू मिस आ हिट. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 14. 17 या आकड्यावरती हार्दिक पॅकर्स टीम इज इन ट्रबल राईट नाव.
17 धावा फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. ब्रिजेश, पाहूया ब्रिजेशच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र मिळेल सिंगल. एका धावेने फलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला 18 या आकड्यावरती पाहायला मिळतील. 6व्या क्रमांकावरती ब्रिजेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. ब्रिजेशचं हे षटक देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. या षटकामध्ये पाहिलं तर पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली आहे. प्रत्येक षटक हे चांगले राहिले. शेवटचा बॉल वगळला तर दरम्यान क्षेत्रामध्ये पॉईंटमध्ये फिल्डर होते. कीपरने सांगितलं की तू थ्रो का नाही केला, त्यावेळेस फिल्डरने सांगितलं की मागे बॅकिंगला कोण नाही आहे. हे पाहिलं कीपरने आणि त्यानंतर बोललं येस यू आर राईट. आणि तेच अगदी आपल्याला संभाषण या दोन खेळाडूंमध्ये पाहायला मिळालं. 18 धावा +1 19 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. स्लोवर गतीचा बॉल, चेंडू हवेमध्ये, स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर असेल. सिंगल कंप्लीट, स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो असेल आणि बघता बघता सटीक थ्रो कंप्लीट झाल्यात. धावा 2 धावांच्या साथीने धाव फलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा 21 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा या फलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती तिसरं मार्गस्थ आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय आणि वेळ वाचवणं बघा मित्रांनो फार गरजेचं राहणार आहे, ही नोंद करून घ्यायची आहे. कोल्डपॅचा बॉल व्ही शेप मध्ये लॉफ केलाय. चेंडू चाललाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर आणि बघता बघता 2 धावा सहज रीतीने होत असताना कंप्लीट. 2 धावा कंप्लीट. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र पुढे सरसावत असताना 2 धावांच्या साथीने जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या बॉलवरती किती धावा बनवायचा प्रयत्न असेल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र डॉट बॉलने षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त होतोय. 3 षटकांचा वाजवी केस समाप्त. धावफलक आपल्याला 23 या आकड्यावरती पाहायला मिळेल. पुढील मॅच जतीन 11 आणि जतीन 11 संघ फाईट करेल. दोन्ही संघांचे कॅप्टन चला जतीन 11 संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. विनंती असेल तरुण 11 संघाचे कॅप्टन आपण देखील उपस्थिती दाखवायची आहे. तरुण 11 संघाचे कॅप्टन चला आपण देखील उपस्थिती दाखवायची आहे. तेवीस धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. खोलडप्याचा बॉल यावेळेस चेंडू हवेमध्ये जरूर होता थोड्या काळासाठी. पॉइंट क्षेत्रामध्ये जोपर्यंत फिल्डिंग करण्यात येईल मिळेल फक्त आणि फक्त ही सिंगल. एका धावेने फलक पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, ज्या मात्र 24 या आकड्यावरती सुनील आहेत ओव्हर नंबर 4 मध्ये. खोलडप्याचा बॉल फटका लाजवाब आहे. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मध्ये. फिल्डर थ्रो जर सटीक असता तर मात्र विकेटचं पतन जरूर झालं असं. मात्र कंप्लीट झाल्या धावा 2 आणि 2 धावांच्या साथीने धावफलक 26 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. हे षटक मी म्हटले फार महत्त्वाचं आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा खुटणं तितकंच महत्त्वाचं होतं. मात्र इथे
छोटे फटके मारले जाते म्हणजे सिंगल डबल वरती फळणं टाकलं जातोय. मोठे फटके मारणं देखील फार महत्त्वाचं राहणार आहे. धावफलक आपल्याला 26 या आकड्यावरती पाहायला मिळेल. हा चेंडू निर्धाव, हा चेंडू डॉट आहे. चला विनंती असेल ती म्हणजेच तरुण 11 टीम तरुण 11 आपण आपल्या कॅप्टनला पाठवून द्यायचे. वेळ वाचवणं फार गरजेचं राहणार आहे. स्क्वेअर क्षेत्रामध्ये फुल टॉस बॉल त्याचा फुल टोल वसूल करत असताना बॉलला पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड चौकार. 30 धावा फलकावर, 30 ऑन द बोर्ड. हे षटक फार महत्त्वाचं होतं आणि महत्त्वाच्या षटकामध्ये धावा देखील येत आहेत. आतापर्यंत 4 बॉलमध्ये 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज सुनीलने. पुन्हा एकदा ऑन साईडला जागा बनवून मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. आता समीकरण एवढं ठेपलंय ते म्हणजेच शेवटच्या बॉलवरती तुम्हाला मोठे फटकेबाजी करावी लागेल, कारण धावसंख्या 35+4 ओव्हरमध्ये येणं गरजेचंच आहे. त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये 15 धावा तुम्ही बनवू शकता आणि 50 धावा जर गेली तर एक मनोवैज्ञानिक दबाव ज्याला आपण म्हणतो. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. याच दरम्यान अजय फाउंडेशनचे उपाध्यक्ष आमचे राहुल दादा यादव साहेबांची उपस्थिती. राहुल दादा वेलकम. कालचा दिवस आले नव्हते राहुल दादा. आमचे डॅशिंग अँड डायनामिक रुबाबदार पर्सनॅलिटी असणारे राहुल दादा, त्यांचं करूया सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. बघा, जर पाण्याची मागणी केली तर डगआउट मधून पाणी घेऊन जायची नोंद करून घ्यायची आहे. कालचा दिवस आमचे राहुल दादा अनुपस्थित होते, मात्र आज राहुल दादांची उपस्थिती या सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अजय फाउंडेशनचे उपाध्यक्ष आहेत आमचे राहुल दादा यादव आणि परवाच दुबईवरून आले ऑफिसच्या कामानिमित्त. संपूर्ण विश्व भ्रमण ते करतात. अनिल कुंबले असतील, सोनू सूद असतील, त्यांच्याशी वार्तालाप ते सातत्याने करत असतात आणि अगदी मी म्हणेल मोठ्या मोठ्या लोकांशी जवळीक आहे आमच्या दादांची. आता मोठा चेहरा आहे, मोठा माणूस आहे, आम्ही नेहमी म्हणतो. असे आमचे राहुल दादा, त्यांचं करूया सहर्ष स्वागत. मिस्टर पांडू यांची उपस्थिती सहर्ष स्वागत. कुठल्या टीम मध्ये? जतीन 11. हा, आमच्या पुष्कर दादाच्या टीम मध्ये आहे. यावेळेस विकेट, बॉल, बेल्स आणि स्टंप एका बॅट वरती तिघेही आढळले. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. करना क्या चाहते थे हो भाई? हे हरिराम कृष्ण जगन्नाथम, ये क्या हुआ? बॉलला पण मारला, स्टंपला पण मारला, पेल पण उडली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. फार कमी असे क्वचित चित्र थोडेसे विचित्र असतात, मात्र ते आपल्याला पाहायला मिळतात. विकेटचं पतन झालंय. अजून एक धक्का, धक्के पे धक्का म्हणावा लागेल. तू चल में आया, अशा परिस्थितीमध्ये अजून एक विकेटचं पतन झालंय. नवीन गोलंदाज किरण आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली आणि न्यू बॅटर किरण आपल्याला पाहायला मिळतील. आता किरणच्या खांद्यावरती जबाबदारी आहे या शेवटच्या षटकाची. पाहूया या शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. सचिन, माफ करा, सचिन आहेत नवीन बॅटर. किरण गोलंदाज आहेत. ओव्हर नंबर 5 मध्ये धावसंख्या 32 या आकड्यावरती. थोडंसं स्पीडअप करणं देखील बंधनकारक असणार आहे, याची नोंद करून घ्या. तरुण 11 संघाचे कॅप्टन, तरुण 11 संघाचे कॅप्टन, विनंती असेल आपणास की आपण लवकरात लवकर टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. इथे 70-70 चा कुठे शॉप आहे का?
यावेळेस अली फक्त आणि फक्त सिंगल. धावफलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 33 या आकड्यावर. 33 ऑन द बोर्ड. यावेळेस डॉट बॉल आहे बघा. पंचांशी वाद घालायचं नाहीये. अंपायर बोला, भगवान बोला. अंपायरचा डिसिजन अंतिम असेल, पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद करून घ्या. अंपायर्स कॉल विथ फायनल कॉल. धावफलक 33 या आकड्यावरती. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर ब्रिजेश, ज्याच्या बॅटमधून 13 धावा आल्यात. एकेरी किल्ला लढवतोय ब्रिजेश. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल आहे, जबरदस्त बॉल. धावफलक स्थिर आहे. स्थगित धावसंख्या फलकावरती आपल्याला 33 पाहायला मिळेल. 33 रन्स ऑन द बोर्ड. 33 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाईल. थोडंसं स्पीडअप करणं देखील इथे बंधनकारक राहणार आहे, याची आपण नोंद करून घ्यायची आहे. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. पंचांकडे अपील पुन्हा एकदा केली जाते. मात्र लेगबायशी एकदा वाट. अपील फेडत असताना पंच पाहायला मिळतील. धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील ज्या मात्र 34. आणि आता षटकातील शेवटचा आणि या इनिंगचा शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्विच हिट फटका लाजवाब आहे. थर्डमॅनच्या दिशेला बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अँड इज वेल. सो ऑल इज वेल. शेवट गोड केला आणि धावफलक 38 या आकड्यावरती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर विजयासाठी 39 धावांची आवश्यकता असेल. तरुण 11 संघाचे कॅप्टन आणि जतीन 11 संघाचे कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन. चला टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती षटकार आला, 6 धावा. दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला देखील 6 रन आले आणि शेवटच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला देखील 4 रन आले. म्हणजे या 3 ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती जवळपास 16 रन आले. पूर्ण मिळून 38 धावा फलकावरती पाहायला मिळतील. आपल्याला पाहायला मिळतील तेजस
तेजसचा विचार केला तर तेजस एक असा मुलगा आहे, त्याचं लक्ष सगळीकडे असतो, फक्त काम सोडून. नाही, चांगला गुणवान मुलगा आहे. पुढे जाऊन IPL मध्ये देखील कॅमेरा वर्क त्याला करता येईल असं आपण आशा बाळगू. कारण मी मानतो IPL ही सर्वात मोठी स्पर्धा आहे वर्ल्ड कप नंतर. तेजस चॉकलेट बॉय. तेजस चला आपण कॅमेऱ्याचा ताबा घ्यायचे. कॅमेऱ्याचा तीस बॉल 39 धाव्यांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. बॉल द्यायचं विनंती असेल. मॅनेजमेंट कमिटी बॉल द्या एक. तन्मय दादा बॉल द्यायचं एक. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. विजयासाठी 39 धाव्यांचं लक्ष्य असेल. चला लवकरात लवकर सामना सुरू करायचा ही विनंती असेल. वेळ वाचवणं फार गरजेचं राहणार आहे, त्यामुळे विनंती असेल. स्विच हिट करायचा प्रयत्न. पहिलाच बॉल जबरदस्त पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. सचिन इम्प्रेसिव्ह रनअप आहे. अगदी नवदीप सैनीची आठवण करून देणारा रनअप आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज सचिनचा. पाहूया सचिन कशा प्रकारची कामगिरी केली या षटकामध्ये. कट केलाय जबरदस्त स्ट्रोक. पॉइंटला बीट करत बॉल सीमारेषा पलीकडे चौकार. 4 धावा. धावफलक 4 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 4 रन ऑन द बोर्ड. 4 धावा फलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न. पंच सांगतात हाईट फॅक्टर मॅटर करेल. अपील खेळत असताना पंच पाहायला मिळतील. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र 4 या आकड्यावर. पहिला बॉल डॉट. दुसऱ्या बॉलवरती चपराक पाहायला मिळाली पाटरच्या माध्यमातून. बॅट्समनने पॉइंटला बीट करत चौकार एक्झिक्यूट केला आणि 4 धावा ॲड झाल्या. त्यानंतर हा डॉट बॉल आहे. धावफलक 4 या आकड्यावरती पाहायला मिळतील.
कव्हर्स आणि पॉइंटमध्ये फिल्डर आहेत. अगदी त्यांना बीट करत तो मागील बॉलवरती एक खणखणीत स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस मिडविकेट क्षेत्रामध्ये मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, ज्या मात्र जाऊन पोहोचल्यात 5 या आकड्यावरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळणार आहेत, त्या मात्र जाऊन पोचलेल्या आहेत. 5 या आकड्यावरती शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. प्रति षटकामागे 7.80 ची आस्किंग गती आहे, त्यामुळे धावगती तुम्हाला मेंटेन करत असताना कुठेतरी दमछाक होणार नाही. यावेळेस बॉल डॉट आलाय. सचिनची जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावफलक 5 या आकड्यावर. 5 ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आता या शेवटच्या बॉलवरती अशा प्रकारची कामगिरी होईल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र डॉट बॉल. पहिलं षटक जबरदस्त राहिलंय. आल्यात फक्त धावा 5. अजून विजयाचं समीकरण 24 चेंडू विजयासाठी 34 धावांची आवश्यकता असेल. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल आणि बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर ब्रिजेश. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोचलाय ते मात्र 5 या आकड्यावरती. आता शेवटचे 4 षटक शिल्लक आहेत. 34 धावांची आवश्यकता असेल. पंचांकडे यूज अपील केली जाते. यूज अपील मात्र फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन होतोय. फलंदाजाची खेळी ते समाप्त होईल. पहिला धक्का किरणच्या स्वरूपामध्ये सायली एक्स या संघाला. विकेटचं पतन. ती गडी गमावला पहिला आणि त्यानंतर इथे अजून एक धक्क्यावरती धक्का बसतोय. नवीन बॅटर साई आपल्याला पाहायला मिळतील 3ऱ्या क्रमांकावरती. साई आणि रवी हे दोन, साई आणि किरण हे दोन खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकाचं विवरण पाहिलं तर या पहिल्या बॉलवरती जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ऑफस्टंपच्या बाहेर शफल होऊन ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट. मोठा फटका मारायच्या प्रयत्नामध्ये बॅटची एज लागली आणि विकेटचं पतन देखील झालं. मागचा पाय बेंड केला, पुढच्या पायावरती वेट ट्रान्सफर केला, अक्रॉस द लाईन. क्रॉस बॅटेड स्ट्रोक अटेम्प्ट जरूर होता. मिळेल फक्त आणि फक्त इथे सिंगल. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा 6 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. बनवायच्यात 39 आणि थोडीशी दमछाक जरूर होती आहे. या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती आली विकेट, दुसऱ्या बॉलवरती आली सिंगल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी ट्रॅकवर.
पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. खोल टप्प्याचा बॉल चांगल्या प्रकारे हँडल केलाय. मिळेल सिंगल आणि धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील ज्या मात्र जाऊन पोचल्यात. 7 या आकड्यावर 7 ऑन द बोर्ड. 7 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. तुला येत नसेल ना प्लीज लिहू नको. उगाच कसं आहे माहिती आहे का, नंतर आहे ना सिरीजला 5,000 रुपये आहेत आपल्याला, म्हणून बोललो. बरोबर ना, कोणावर अन्याय होईल. तसं मग प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणून बाकी काही नाही. फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. फटका दमदार. डीप मध्ये फिल्डर त्यांच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पलीकडे मिड विकेटला क्लिअर करत रवीच्या बॅटमधून हा देखना रुबाबदार खणखणीत चौकार. फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 11 या आकड्यावरती 11 ऑन द बोर्ड. 11 धावा ज्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. साहिलचा विचार केला तर साहिल 1 बॉल 1 वरती घेतोय. दुसरीकडे रवी 6 चेंडू 10 धावेंची त्याच्या माध्यमातून आतापर्यंत इनिंग साकारली गेली आहे. साहिली एक्स या संघाच्या माध्यमातून आतापर्यंत कुठेतरी धावा बनवायचा प्रयत्न केला जातोय, मात्र पंचांकडे अपील केली जाते. मात्र चेंडू हाताला ब्रश झाला आणि त्यानंतर इथे विकेटचं पतन पाहायला मिळतोय. धावफलक 11 ऑन द बोर्ड. 11 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. या षटकामध्ये अजून एक विकेटचं पतन झालंय. फलंदाज मैदानाच्या बाहेर. सूरज घेतलेले कृष्ण सात्विक एका दिवसाचे पहिल्याच मॅच मध्ये 3 रन बनवून. चांगला बॉल आहे, जबरदस्त बॉल, प्रचंड वेग या बॉलला होता. हा बॉल निर्धाव चेंडू डॉट. 19 चेंडू 28 धाब्यांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल आणि हा चेंडू देखील धावफलक आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र 11 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती विकेट आली, सलगचे 2 बॉल 2 सिंगल आले, त्यानंतर चौकार आलं, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतंय. धावफलक जाऊन पोचलंय 11 या आकड्यावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. हॅलो, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 11. दोन विकेट गमावले आहेत सायली एक्स या संघाने.
39 धावांची आवश्यकता असताना संघ फलंदाजीला उतरला आहे तो सायली एक्स आणि इथे फॉलो थ्रीमध्ये चांगली अशी फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला मयूर यांच्याकडून. पहिला चेंडू डॉट निर्धाव असा चेंडू. सुरेख चेंडू पण इथे स्वैर धाव अंपायर परवेज यांच्याकडून. अतिरिक्त धावांच्या मदतीने धावसंख्यात वाढ. धावसंख्या झाली आहे ती 12. पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंच परवेज भाई यांचा. धावसंख्या झाली आहे ती 13. सुंदर शॉट. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. संख्या झाली आहे ती 19. 19. तिसरं षटक हाताळताना पाहायला दिसत आहेत ते मयूर. हार्दिक पॅकर्स या संघाकडून. लोअर फुलटस तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि होत आहेत झेल बाद. तिसरा गडी गमावला आहे तो सायली एक्स या संघाने. पण बाद व्हायच्या पहिले एक चांगला निर्णायक असा षटकार आपल्या बॅटनी मारलेला आहे सायनील यांनी. कोणी मारला? आउट कोण झाला? किरण आता पॅव्हलियन मध्ये परत आहेत आणि नवीन फलंदाज आहेत ते सुनील. 20 धावांची अजूनही आवश्यकता. सुंदर शॉट. तेवढीच चांगली फिल्डिंग. एकच धाव. एकच धाव इथे चोरून काढली. सुंदर फिल्डिंग. 3 धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. धाव संख्या झाली आहे ती 20. आणि इथे मात्र फसवलंय फलंदाजाला. निर्धाव असा चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज मयूर बॉलिंग मार्कवर तयार. आणि स्लोवर चेंडू इथे फॉलो थ्रो मध्ये पकडण्याचा प्रयत्न. एक धाव चोरू गेली. दुसरे धावाचा प्रयत्न आणि इथे खराब थ्रो. 2 धावा चोरून काढल्यात. या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या झाली आहे ती 22. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 22. आता उरलेल्या 12 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता.
सायली एक्स या संघाला 39 धावांचं लक्ष्य. पाठलाग करताना सायली एक्स. 12 चेंडूंमध्ये आता 17 धावांची आवश्यकता. चौथं आणि निर्णायक असं षटक घेऊन आता येत आहेत ते सचिन. 12 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता असताना पाहायला मिळतील आपल्याला सचिन. बघू कशी कामगिरी करतात हार्दिक पॅकर्स कडून सचिन. स्ट्राईकवर आहेत आता सुनील आणि इथे वाईटचा इशारा पंच परवेजबाई यांचा. सुनील आहेत बॅटिंग स्ट्राईक वरती. अतिरिक्त धावाच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 23. सुरेख वेगवान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सचिन यांच्याकडून एक चांगला कमबॅक करताना पहिल्या चेंडूवरती वाईड आला होता. त्याच्यानंतर चांगला कमबॅक. निर्धाव असा चेंडू. 11 चेंडू 16 धावा. आणि इथे शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न. 1 धाव चोरून काढला. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. पण इथे 1 धावांवर समाधान मानावं लागेल दोनही फलंदाजांना. 1 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 24. डॉट बॉल. फुल टच बॉल. चेंडू हवेमध्ये. फिल्डर त्याच्या खाली येत आहेत आणि इथे अप्रतिम झेल पाहायला मिळते आपल्याला. धावसंख्या फलकावरती आपल्याला 24 या आकड्यावरती पाहायला मिळेल. येस, 15 धावांची आवश्यकता. 7 बॉल आणि 15 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 7 बॉल आणि 15 असं समीकरण असताना कुठल्या गोलंदाज. 8 बॉल. यावेळेस विकेट. फलंदाज बाद. 5वा धक्का 24 या आकड्यावरती. सायली एक्स संघाला फलंदाज बॅक टू दी पवेलियन. विकेटचं पतन.
जतीन 11 संघाने टॉस जिंकून फिल्डिंग चूज केली आहे, तर बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय तरुण 11 या संघाला. जशी शेवटची ओव्हर मार्गक्रमण असेल त्यावेळेस तरुण 11 संघ खेळाडू कक्षाच्या जवळ जायचे विनंती आहे राहील. आणि 2 मिनिटांच्या अवधीमध्ये जतीन 11 संघ जशी मॅच फिनिश होईल आपण फिल्डिंग्स लावून घ्यायची आहे, ही आपल्याला देखील नम्रतेची विनंती राहील. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती करत असताना गोलंदाज सचिन पाहायला मिळेल. जबरदस्त बॉल. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होतोय. चौथं धावफलक 24 या आकड्यावरती. आता विजयासाठी 6 बॉल 15 धावांची आवश्यकता. स्पीडअप करायची विनंती राहील. चला स्पीडअप करायचे ही विनंती राहणार आहे. भरपूर उशीर घेतला जातोय. 15 पाहिजेत 15. 6 बॉल 15 धावांची आवश्यकता राहील. 6 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. सहा चेंडूंमध्ये विजयासाठी 15 धावांची आवश्यकता, हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. हे षटक फार जबरदस्त राहिलं सचिनचं. पहिल्या षटकामध्ये सचिनने जबरदस्त गोलंदाजी केली आणि या षटकामध्ये देखील त्याच्या मार्फत एक जबरदस्त इकॉनॉमिकल षटक आपल्याला पाहायला मिळालं. आता समीकरण येऊन टेपले. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळतील. बाबूला कशा प्रकारची कामगिरी करायची तर त्याला आता इकॉनॉमिकल षटक हाताळायचे. सचिनने 2 धावांचं इकॉनॉमिकल षटक फेकलं, कंजूस गोलंदाजी केली आणि तब्बल महत्वाचे 2 गडी बाद केले. चौथ्या आणि 5व्या बॉलवरती ते 2 महत्वाचे विकेट आले. शेवटचा बॉल डॉट आला आणि त्या व्यतिरिक्त पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा अर्जित केल्या. पूर्ण मिळून जर पाहिलं गेलं तरी पूर्ण षटकामध्ये चौथ्या 2 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाचे विकेट कॅरी केले. यावेळेस अगदी फाईन लेग मध्ये फिल्डर, थर्ड मॅन मधले फिल्डर पॅकिंग साठी होते. मिळेल सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील असेल, मात्र मैदानावरती नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाजाची खेळी इथे होत असताना समाप्त. विकेटचं पतन. आता 5 बॉल 14 धावेची आवश्यकता. पाच चेंडू विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. 5 बॉलमध्ये 14 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. हे षटक मी म्हणेल फार महत्त्वाचं राहणार आहे, कारण या षटकामध्ये धावा डिफाईन करायचे 15 आणि पहिल्या बॉलवरती 1 सिंगल आली आहे. रनआउटची विकेट प्राप्त झाली. आता 5 बॉल 14 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला फटका लाजवाब जरूर आहे, मात्र डीप मध्ये फिल्डर कॅच झाली आहे कंप्लीट. आता 4 बॉल 14 धावांची आवश्यकता असेल. चार चेंडू विजयासाठी 14 धावांची आवश्यकता राहील. हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. मी म्हटलं होतं की हे षटक फार महत्त्वाचं राहणार आहे, कारण या षटकामध्ये 15 धावा डिफेंड करायचे. मात्र पहिले 2 बॉल जबरदस्त राहिले. पहिल्या बॉलवरती 1+ रनआउटची विकेट, दुसऱ्या बॉलवरती झेलबाद स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाले.
आणि आता 4 बॉल 14 धावांची आवश्यकता राहणार आहे. चार बॉल 14 धावा असं समीकरण पाहायला मिळतंय. पाहूया काय घडेल काय बिघडेल. दोन्ही टीम्सकडे नामांकित खेळाडू आहेत. दोन्ही टीम्सकडे चांगल्या खेळाडूंची मंदिळे आपल्याला पाहायला मिळते आणि दोन्ही संघ जबरदस्त कार्य करत आहेत. आडव्या पट्ट्याने फटका लाजवाब पाहायला मिळेल. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता 3 बॉल 10 धावेची आवश्यकता असेल. 3 चेंडू 10 धावेची आवश्यकता हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. विजयासाठी 3 बॉल 10 धावेंची आवश्यकता. हे बॉल फार महत्वाचा आहे. या बॉलवरती मोठा फटका आला तर प्रेशर जरूर रिलीज होईल. त्यामुळे देखील मिळेल फक्त आणि फक्त सिंगल आणि धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकेल, जाऊन पोचेल 30 या आकड्यावरती. आता समीकरण येऊन ठेपलंय विजयासाठी असून देखील 9 धावेंची आवश्यकता. 9 धावेंची आवश्यकता. हे समीकरण कंपल्सरी चेझिंग स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे कंपल्सरी 2 बॉल 9 धावा आणि हा बॉल त्याहून जास्त महत्वाचा आहे. या बॉलवरती मोठा फटका आला विजयाच्या अशा पल्लवीत होतील. दुसरीकडे एखादा डॉट बॉल आला तर मात्र या मॅच मध्ये कमबॅक होईल आणि मॅच खिशामध्ये असेल हार्दिक पॅकर्स या संघाच्या. ऑन साइडला फटका चांगला पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर सिंगल कंप्लीट झाली आहे. इथे नकार दिलाय आणि मैदानावरती नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज बाद. आता 1 बॉल 8 धावेंची आवश्यकता असणार आहे. एक चेंडू 8 धावेची आवश्यकता. चला बॅटर लवकरात लवकर जा मैदानावर. क्रीज वरती विनंती राहील. 1 बॉल 8 धावेंची आवश्यकता. तरुण 11 टीम चला डगआउटच्या दिशेला जायचंय आपण. डगआउट मध्ये जा तरुण 11. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल. चेंडू पडलाय नो मॅन्स लँड मध्ये. सामना झाला फिनिश. सामना जिंकलाय टीम हार्दिक पॅकर्स संघाने. हार्दिक अभिनंदन टीम हार्दिक पॅकर्स. हार्ड लक आणि टफ लक आपण देणार आहोत ते म्हणजे सायली एक्स या संघाला. जाऊया मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला. ज्या खेळाडूने जबरदस्त कामगिरी केली असा सचिन मॅन ऑफ द मॅच. 2 षटकं 7 धावा खर्च 3 महत्वाचे विकेट घेणारा सचिन मॅन ऑफ द मॅच.